माझ्या मुलाला खायचं होतं सँडविच आणि सँडविच म्हटल्यानंतर कोणाला नाही आवडणार. तर म्हटलं चला सर्वांसाठीच करून घ्यावं. तर इथे ना मी पहिल्यांदा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजरसुद्धा घातलेलं आहे आणि माझ्याकडे बीटरूट होतं ते सुद्धा यामध्ये थोडंसं घातलेलं आहे. हिरवी मिरची घातलेली आहे 2 आणि कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे चीज. चीजने ना आपल्या सँडविचची चव खूप छान होते, त्यामुळे चीज मी यामध्ये घातलेलं आहे आणि घरामध्ये सर्वांना चीज आवडतं, तर त्यामुळे चीज इथे मी जरा थोडं जास्तच वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घातलेले आहेत सॉसेस. ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा घातलेला आहे, रेड चिली सॉस अर्धा चमचा आणि त्यानंतर यामध्ये घातलेला आहे टोमॅटो केचप. तर टोमॅटो केचपने ना सँडविचची चव छान होते, त्यामुळे मलासुद्धा खूप आवडते आणि त्यामुळे टोमॅटो केचप यामध्ये मी घालून घेतलेला आहे. आणि इथे जे आहे ते सर्व सॉसेस घालून घेतल्यानंतर यामध्ये माझ्याकडे जे आहे मेयोनीज होतं थोडंसं, तर ते सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. त्याने सुद्धा आपले सँडविचची चव आहे ना ती खूप छान होते. त्यामुळे मी यामध्ये मेयोनीज घातलेले सँडविच बनवताना आणि छानपैकी इथे मी सर्व सॉसेस घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. किती छान दिसतं आहे तुम्ही पाहू शकता. खूप छान आणि टेस्टी झालं होतं. त्यानंतर घेतलेले आहेत ब्रेड आणि ब्रेडवरती एका साईडला लावून घेतलेली आहे पुदिन्याची चटणी. पुदिन्याच्या चटणीने सँडविचची चव ना खूप छान होते. त्यामुळे मी अगोदरच पुदिन्याची चटणी बनवून ठेवली होती. ती एकावरती लावून घेतली आणि एका साईडला लावून घेतलेलं आहे रेड चिली सॉस. त्यानंतर जे आहे आपण यामध्ये ती चीज घालणार आहोत. पुन्हा एकदा मी चीजचा वापर केलेला आहे. चीजने ना खरंच खूप छान सँडविच होते. त्यामुळे चीज जे आहे मी खूप यामध्ये वापरलेलं आहे. चीज यावरती थोडंसं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा यावरती घालून घेतलं आणि जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते यावरती 1 चमचा घालून घेतलं. छानपैकी स्प्रेड करून घेतलं आणि एकावरती एक असं ब्रेड ठेवून दिले आणि थोडंसं हाताने याला मी असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि सँडविच मेकरवरती गॅसवरती ठेवून घेतलेलं होतं अगोदर. छानपैकी गरम झाला होता सँडविच मेकर. त्यावरती थोडंसं तूप किंवा बटर लावलं तरी चालेल. मी इथे तेलच वापरलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर दोन्ही साईडने आलटून-पलटून मी इथं छानपैकी ब्रेड असं भाजून घेतलेलं आहे आपलं आणि इथे पूर्णपणे सँडविच जे आहे ते पूर्णपणे तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती असं छान असं झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.